जय शिवराय सर्वांना. तर आपण आज क्लाउड कम्प्युटिंगचा युनिट 3 बघणार आहे. तर युनिट 3 आता क्लाउड कम्प्युटिंगचा युनिट 3 आणि युनिट 4 मी लवकरात लवकर अपलोड करण्याचं ट्राय करेन. त्यानंतर आपण एक AIचं युनिट घेऊन वापस आपलं DSBD जशी पेपरची सिरीज आहे त्यानुसार आपण कंटिन्यू करणार आहे. कळलं. तर आता काय डिस्क्राईब CPU नेटवर्क अँड स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन. काय पहिला प्रश्न आपला, डिस्क्राईब CPU नेटवर्क अँड स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन. CPU व्हर्च्युअलायझेशन काय असतं, वापस नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन काय असतं, स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन काय असतं, या गोष्टी आपण बघणार. आता व्हर्च्युअलायझेशन इज अ टेक्नॉलॉजी यूज इन क्लाउड कम्प्युटिंग टू क्रिएट virtual versions of physical resources such as processors, networks and storage devices. काय सांगा बरं व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन अशी टेक्नॉलॉजी क्लाउड कम्प्युटिंगमध्ये. आता आपला युनिट किंवा सब्जेक्ट जे आहे ते सगळं क्लाउड कम्प्युटिंगवरतीच आहे. मग व्हर्च्युअलायझेशन जी टेक्नॉलॉजी ती कशामध्ये, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये. कशासाठी असते ती, काय क्रिएट करते, व्हर्च्युअल व्हर्जन्स ऑफ फिजिकल रिसोर्सेस. म्हणजे आपल्याकडे काय अवेलेबल राहतं, प्रोसेसर्स असतात बरोबर, नेटवर्क्स असतं, स्टोरेज डिव्हायसेस असतात. यांचं काय करतं ती व्हर्च्युअल व्हर्जन क्रिएट करतं. व्हर्च्युअल म्हणजे जे रिअलमध्ये नाही आहे अवेलेबल. व्हर्च्युअल म्हणजे काय आपण म्हणतो रिअल आणि व्हर्च्युअल गोष्टी. आता रिअल म्हणजे काय, ज्या रिअल खऱ्या गोष्टी त्या. व्हर्च्युअल म्हणजे काय, ज्या खोट्या गोष्टी पण त्या आपण ॲज्युम करतो आहे म्हणून. कळलं. व्हर्च्युअल म्हणजे जे ॲक्च्युली एक्झिस्ट नाही करत ते, बट आपण ॲज्युम करतो की ते आहे, त्याला म्हणायचं व्हर्च्युअल. कळलं. इट हेल्प्स इन बेटर युटिलायझेशन ऑफ हार्डवेअर. आता समजा आपल्याला काय गरज पडली की आपल्याला व्हर्च्युअल व्हर्जन्स त्यांचे क्रिएट करावं लागले. समजा एखादी आपल्याकडे गोष्ट आहे, समजा मोबाईल धरा बरं. तर मोबाईलचं आपल्याला एक दुसरं असं आपण म्हटलो की तर 2 मोबाईल आहे, पण एकच मोबाईल रिअलमध्ये आणि जो दुसरा मोबाईल आहे तो काय व्हर्च्युअल आहे. मग खरं तर यूजमध्ये तर एकच येणार आहे बरोबर, पण आपण काय म्हणतो की 2 मोबाईल अवेलेबल, मग एक मोबाईल काय असतो व्हर्च्युअल. मग बघा आता ह्या आपल्याला अशी का गरज पडली की व्हर्च्युअल गोष्टी आपल्याला क्रिएट करायला लागल्या. का बरं, की हार्डवेअरचं बेटर युटिलायझेशन व्हावं, जे आपल्याकडे रिसोर्सेस आहे अवेलेबल त्यांचं बेटर युटिलायझेशन व्हावं, आपली जी कॉस्ट आहे ती रिड्यूस व्हावा, फ्लेक्झिबिलिटी वाढावा, स्केलेबिलिटी ऑफ द सिस्टम, या सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजे. त्यामुळं आपल्याला ह्या व्हर्च्युअल गोष्टी क्रिएट करण्याची गरज पडली. आता यामध्ये पहिलं काय, CPU व्हर्च्युअलायझेशन. आता CPU व्हर्च्युअलायझेशन काय, CPU व्हर्च्युअलायझेशन इज द टेक्निक ऑफ डिवायडिंग अ फिजिकल CPU इंटू मल्टिपल व्हर्च्युअल CPUs. म्हणजे आपल्याकडे एक रिअल CPU अवेलेबल आहे बरोबर, फिजिकल CPU. आपण त्याला काय करतो, आपण म्हणतो आपल्याकडे एक CPU आहे अवेलेबल बरोबर, आपण काय म्हणतो आपल्याकडे 10 CPU आहे. मग बाकीचे काय व्हर्च्युअल CPU म्हणजे जे रिअलमध्ये एक्झिस्ट नाही करत बघ, पण म्हणतो फक्त आहे. सो दॅट मेनी व्हर्च्युअल मशीन्स कॅन रन ऑन अ सिंगल कम्प्युटर सिस्टम ॲट द सेम टाईम बरोबर. आपण असं का म्हणतो की भरपूर सारे CPU अवेलेबल आपल्याकडं, असं का म्हणतो की भरपूर सारे कम्प्युटर राहताना ते एकाच वेळी त्या मशीनवरती रन केले पाहिजे, त्यासाठी आपण म्हणतो. कळलं. आता असं समजा की एक बिल्डिंग आहे बरोबर, एका बिल्डिंगमध्ये भरपूर सारे कम्प्युटर आहे बरोबर. आता 10-20 कम्प्युटर आहे एका बिल्डिंगमध्ये. प्रत्येक कम्प्युटरला आपल्याला एक CPU द्यायचं आहे आणि आपल्याकडं एकच CPU अवेलेबल आहे असं समजा. मग आपण काय करतो की एक मॅनेजर ठेवला आपण, त्या मॅनेजरचं नाव काय ठेवलं, हायपरवायझर म्हणून एक मॅनेजर ठेवला. मग तो मॅनेजर काय करतो, आपल्याकडं CPU किती, एकच. कम्प्युटर किती आपल्याकडं 10 कम्प्युटर आहे, CPU किती आहे, 1. मग आता एक CPU 10 कम्प्युटरला वाटायचं आहे, तर मॅनेजर काय करेन, टाईम ठरवून देईन. पहिल्या कम्प्युटरला भेटेन सकाळी 6 ते 7 मध्ये, दुसऱ्या कम्प्युटरला 7 ते 8 मध्ये, मग 8 ते 9 मध्ये, असं काय ठरवून देईन मॅनेजर, एक टाईम ठरवून देईन. त्या मॅनेजरचं नाव काय राहतं, हायपरवायझर. कळलं. हायपरवायझर काय करतो, मॅनेज करतो अँड डिस्ट्रीब्यूट करतो प्रोसेसर रिसोर्सेस अमंग डिफरंट व्हर्च्युअल मशीन्स. ईच व्हर्च्युअल मशीन्स बिहेव्स लाईक अन इंडिपेंडंट कम्प्युटर. प्रत्येक व्हर्च्युअल मशीन काय एक इंडिपेंडंट कम्प्युटर म्हणून बिहेव करतं विथ इट्स ओन ऑपरेटिंग सिस्टम अँड ॲप्लिकेशन.
CPU व्हर्च्युअलायझेशन इम्प्रूव्ज प्रोसेसर युटिलायझेशन. आता जे प्रोसेसर आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होतं, त्याला भरपूर सारे टास्क परफॉर्म करायला लागतात, मल्टिपल सिस्टम एका सायमल्टेनियसली रन करू शकता, आणि त्याला आपण काय म्हणतो CPU व्हर्च्युअलायझेशन. इट ऑल्सो रिड्युसेस हार्डवेअर रिक्वायरमेंट्स अँड सपोर्ट सर्व्हर कन्सॉलिडेशन्स इन क्लाउड एन्व्हायरमेंट. हार्डवेअरच्या रिक्वायरमेंट्स हे कमी करतं, आपल्याला जास्त हार्डवेअर लागत नाही या गोष्टीमुळं. हार्डवेअरच्या रिक्वायरमेंट काय होऊन जातं, कमी होऊन जातं. कळलं. यानंतर काय आता नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय ते. आता नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग व्हर्च्युअल नेटवर्क्स बाय कंबायनिंग फिजिकल नेटवर्क रिसोर्सेस सच एज स्विचेस, राउटर्स अँड केबल्स. आता बघा आपण काय म्हणतो, आपल्याकडे काय नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन त्याच गोष्टी आपण काय करतो, आपल्याकडे एकच गोष्ट राहते आणि आपल्याला दिल्या 10 जागेवरती पुरवायचं राहतं. मग आपण काय करतो, ॲज्युम करतो की 10 गोष्टी आहे. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे खोटं खोटं आपण ॲज्युम करतो. कळलं. मग नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन अशी प्रोसेस आहे की ती व्हर्च्युअल नेटवर्क बनवते. कशाचं कॉम्बिनेशन करते, फिजिकल नेटवर्क रिसोर्सेस जसे की स्विचेस, राउटर्स, केबल्सच्या मदतीने. कळलं. इट अलाउज मल्टिपल व्हर्च्युअल नेटवर्क्स टू ऑपरेट ऑन अ सिंगल फिजिकल नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर. आता बघा तुमच्याकडं बिल्डिंग्स आहे, एक बिल्डिंग आहे मोठी, त्या बिल्डिंगमध्ये 3 फ्लोअर आहे बरोबर. काय आहे, एक बिल्डिंग अवेलेबल आहे, त्या बिल्डिंगमध्ये 3 फ्लोअर आहे. तिन्ही फ्लोअरला एका फ्लोअरला पहिल्या फ्लोअरला आहे गुगल, दुसऱ्या फ्लोअरला राहते मायक्रोसॉफ्ट आणि तिसऱ्या फ्लोअरला राहते गोल्डमन सॅक्स. या 3 कंपन्या असतात बरोबर. मग या 3 कंपन्या आपल्याकडे जर काय अवेलेबल आहे तर प्रत्येक कंपनीला तिन्ही पण फ्लोअरला आपल्याला 3 नेटवर्क प्रोव्हाइड करण्याची काही गरज नाही राहणार. मग त्यामध्ये कॉस्ट जास्त लागेल, स्पेस जास्त लागेल, सगळ्या गोष्टी बरोबर. जे राउटर्स राहतात, स्विचेस राहतात, केबल, हे प्रत्येक कंपनीला आपल्याला वेगळं वेगळं द्यावं लागेल. पण नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन अशी गोष्ट आहे की एकाच ह्या फिजिकल नेटवर्कवरती आपण तिन्ही पण कंपन्या चालू शकतो. कसं, आता बघा इन नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन द नेटवर्क इज मॅनेज लोकली रॅदर दॅन फिजिकली. नेटवर्क जे आहे ते लोकली मॅनेज केलं जातं, फिजिकली नाही केलं जातं. दिस प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी, बेटर सिक्युरिटी. आता बघा एखाद्या कंपनी एनी जर काही एखादी इन्फॉर्मेशन पाठवली किंवा डेटा पाठवला बरोबर, तो गेला, पण कंपनी 2चा पण डेटा येतोय बरोबर. मग कंपनी 1चा डेटा कंपनी 2ला दिसणार नाही, कंपनी 2चा डेटा हा कंपनी 1ला दिसणार नाही. कळलं. असं नेटवर्क असतं ते की ज्यामध्ये तुम्ही एकाच समजा फिजिकल नेटवर्कमध्ये ना 2 कंपन्या ऑपरेट करत राहता बरोबर. पण दोन्ही कंपन्या जेव्हा इन्फॉर्मेशन पाठवाल त्या सायमल्टेनियसली, त्या एकामेकांच्या कंपनीला म्हणजे कंपनी एला कंपनी बीचं काही दिसत नाही, कंपनी बीला कंपनी एचं काहीच दिसत नाही. कळलं. त्यामुळं काय होतं, फ्लेक्झिबिलिटी असते, बेटर सिक्युरिटी असते, इझियर मॅनेजमेंट ऑफ नेटवर्क रिसोर्सेस होते. टेक्नॉलॉजी सच एज VLAN अँड सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग म्हणजे SDN आर एक्झाम्पल्स ऑफ नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन. आता नेटवर्क व्हर्च्युअलायझेशनचं एक्झाम्पल काय, एक म्हणजे VLAN, दुसरं म्हणजे SDN. 2 लक्षात ठेवायचे आपल्याला. काय नेटवर्क व्हर्च्युअलायझेशनचं एक्झाम्पल, एक म्हणजे VLAN, दुसरं म्हणजे SDN. कळलं. नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन हेल्प्स ऑर्गनायझेशन्स डिप्लॉय नेटवर्क क्विकली. आपल्याला ऑर्गनायझेशनला जर का क्विकली नेटवर्कला डिप्लॉय करायचं असेल तर नेटवर्क व्हर्च्युअलायझेशनच्या मदतीने आपण ते करू शकतोय. आयसोलेट ट्रॅफिक इफिशियंटली, ट्रॅफिक कमी करण्याचं काम करतं, स्केलेबिलिटी वाढवतं क्लाउड कम्प्युटिंग एन्व्हायरमेंटमध्ये. कळलं नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन काय असतं. यानंतर काय आता स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन. स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन इज द टेक्निक ऑफ कंबायनिंग मल्टिपल फिजिकल स्टोरेज डिव्हायसेस इंटू सिंगल व्हर्च्युअल स्टोरेज युनिट. आता बघा मल्टिपल फिजिकल स्टोरेज डिव्हायसेस, आपल्याकडे भरपूर सारे फिजिकल स्टोरेज डिव्हायसेस अवेलेबल आहे, त्याला आपण एक सिंगल व्हर्च्युअल स्टोरेज युनिटमध्ये कन्वर्ट करतो. काय करतो, मल्टिपल फिजिकल स्टोरेज डिव्हायसेसला एका सिंगल व्हर्च्युअल स्टोरेज युनिटमध्ये कन्वर्ट करतो. कळलं. 5 गोष्टींना एका गोष्टीमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे 5
मल्टिपल फिजिकल स्टोरेजला आपण एका सिंगल व्हर्च्युअल स्टोरेज युनिटमध्ये कन्वर्ट करतोय, तर त्याला काय म्हणायचं आपण, स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन. कळलं? युजर्स ॲक्सेस द स्टोरेज ॲज वन सेंट्रलाइज रिसोर्स विदाउट नीडिंग टू नो द फिजिकल लोकेशन्स ऑफ द डेटा. कळलं? युजर्स काय करता, ॲक्सेस करता स्टोरेजला ॲज वन सेंट्रलाइज रिसोर्स विदाउट नीडिंग टू नो द फिजिकल लोकेशन्स ऑफ द डेटा. फिजिकल लोकेशन माहीत असण्याची काही गरज नसते. कळलं? द व्हर्च्युअलायझेशन सिम्प्लिफाईज स्टोरेज मॅनेजमेंट. ते काय, व्हर्च्युअलायझेशनमुळं काय होतं, स्टोरेज मॅनेजमेंट सिम्पल होऊन जातं आणि स्टोरेजचं युटिलायझेशन पण आपण जास्त करू शकतो. कारण जर का तुम्ही 5 गोष्टींना एका गोष्टीमध्ये कन्वर्ट करताय तर स्टोरेजचं युटिलायझेशन आपण चांगल्या पद्धतीने करतोय. बरोबर? इट ऑल्सो सपोर्ट्स इझी बॅकअप रिकव्हरी अँड स्केलेबिलिटी ऑफ डेटा स्टोरेज सिस्टम. कळलं? इझी बॅकअप रिकव्हरीला सपोर्ट करतं आणि जे डेटा स्टोरेज सिस्टीम आहे त्यांची स्केलेबिलिटी पण. टेक्नॉलॉजी सच एज सॅन म्हणजे स्टोरेज एरिया नेटवर्क अँड नॅस म्हणजे नेटवर्क अटॅच स्टोरेज कॉमनली यूज स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन. स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन इज वाईडली यूज इन. स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन हे का क्लाउड कम्प्युटिंगमध्ये आपण जास्त यूज करतो, कारण ते आपल्याला फ्लेक्झिबल आणि इफिशियंट मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतं. जर का आपल्याकडं खूप सारा डेटा अवेलेबल आहे, त्याला आपल्याला जर का चांगल्या स्टोरेज म्हणजे चांगल्या पद्धतीने स्टोअर करायचं आहे किंवा त्याची स्केलेबिलिटी वगैरे पण चांगली पाहिजे, तर आपण स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन वापरू शकतो आहे. कळलं का? आता ड्रॉ अँड एक्सप्लेन द व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर इन डिटेल. मग आपल्याला व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर बघायचं आहे. आता व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर इज द स्ट्रक्चर दॅट अलाउज मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स टू रन ऑन अ सिंगल फिजिकल कम्प्युटर सिस्टम. काय करतं व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर? असं आर्किटेक्चर आहे जे की अलाव करतं मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्सला, मल्टिपल व्हर्च्युअल मशीन जे की मल्टिपल मशीन्स आहे टू रन ऑन अ सिंगल फिजिकल कम्प्युटर सिस्टम. भरपूर साऱ्या व्हर्च्युअल मशीन्सला एका सिंगल फिजिकल कम्प्युटर सिस्टमवरती रन करणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर. इट क्रिएट्स अ व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ओव्हर फिजिकल हार्डवेअर युजिंग अ सॉफ्टवेअर लेअर कॉल अ हायपरवायझर. कळलं? ते काय करतं, एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, खोटं एन्व्हायरमेंट तयार करतं एका फिजिकल हार्डवेअरवरती म्हणजे रिअल हार्डवेअरवरती सॉफ्टवेअरच्या मदतीने, सॉफ्टवेअर लेअरच्या मदतीने. त्याला काय म्हणतो आपण, हायपरवायझर. कळलं? हायपरवायझरला आपण काय म्हटलं होतं की मॅनेजर राहतो जो की सिस्टमला म्हणजे चांगलं युटिलायझेशनसाठी मदत करतं. द आर्किटेक्चर हेल्प्स इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ हार्डवेअर रिसोर्सेस. आता जे हार्डवेअर रिसोर्सेस आहे त्यांचं युटिलायझेशन चांगलं होण्यासाठी ते आर्किटेक्चर मदत करतं. सच एज CPU असन, मेमरी असन, स्टोरेज असन किंवा मग नेटवर्क. CPU, मेमरी, स्टोरेज अँड नेटवर्क या सगळ्या गोष्टी. आता काय व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर डायग्राम. व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर डायग्राम काय, व्हर्च्युअल मशीन्स असतात. बरोबर? VM1, VM2, VM3, VM4 हे व्हर्च्युअल मशीन्स झाले. आपलं एक हायपरवायझर राहतं आणि एक फिजिकल हार्डवेअर राहतं. मग आपण काय करतो, जे सगळे व्हर्च्युअल मशीन्स आहे ते हायपरवायझरच्या मदतीने काय करतो आपण, हे फिजिकल जे हार्डवेअर आहे याचा यूज करतो. याच्यावरती एक काय तयार करतो, एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट तयार करतो या फिजिकल हार्डवेअरवरती. कळलं का? हे भरपूर सारे व्हर्च्युअल मशीन्स जे ते काय करत्या, ह्या फिजिकल हार्डवेअरवरती रन करता. हे सिंगल फिजिकल हार्डवेअर ज्यामध्ये एक CPU, मेमरी आहे, स्टोरेज आहे, नेटवर्क अवेलेबल आहे. कळलं? ही एकच गोष्ट आहे. फिजिकल हार्डवेअर आपल्याकडे एक आहे आणि व्हर्च्युअल मशीन्स किती आहे, 4 व्हर्च्युअल मशीन्स आहे. ते कशावरती रन करतील, एका फिजिकल हार्डवेअरवरती रन करतील. कशाच्या मदतीने, एक सॉफ्टवेअरच्या मदतीने. कळलं? सॉफ्टवेअर लेअरच्या मदतीने. त्या लेअरला काय म्हणतो आपण, हायपरवायझर्स. कळलं? जी काय करते, व्हर्च्युअल मशीनला मॉनिटर करते. आता व्हर्च्युअल मशीन कोण आपल्याकडं, हे VM1, VM2, VM3, VM4 यांना काय काम करण्याचं, यांना मॉनिटर करण्याचं काम ते करते. कळलं? आता यानंतर आपल्याकडे काय अवेलेबल आहे, कंपोनंट्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर.
आता कंपोनंट्स काय, पहिलं होतं आपल्याकडं फिजिकल हार्डवेअर. आता फिजिकल हार्डवेअर काय बेस फॉर्म करतं व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चरचं. कळलं? बेस कळलं का तुम्हाला? जे आपल्याकडं फिजिकल हार्डवेअर होतं ते काय यांचा बेस झाला ना, ही खालची गोष्ट आहे, याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी, मग हे काय झालं बेस फॉर्म करतं फिजिकल हार्डवेअर. व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चरचं, व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर म्हणजे ती आपली डायग्राम. इट इन्क्लूड्स, त्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, CPU आहे, मेमरी आहे, स्टोरेज डिव्हायसेस आहे, नेटवर्क आहे, 4 गोष्टी प्रेझेंट आहे. दिस रिसोर्सेस आर शेअर्ड अमंग मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स. आता बघा आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे, 4 गोष्टी, CPU आहे, मेमरी आहे, स्टोरेज आहे, नेटवर्क आहे. ह्या 4 गोष्टी ह्या मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्सला शेअर केल्या जातात. आता CPU VM1ला पण जाईन, VM2ला पण जाईन, VM3ला पण जाईन आणि VM4ला पण जाईन. तसंच मेमरी जी आहे वापस VM1ला पण जाईन, VM2ला जाईन, VM3ला जाईन, VM4ला जाईन. कळलं इथपर्यंत? यानंतर काय हायपरवायझर्स काय करतं, मॉनिटर करण्याचं काम करतं कोणाला, व्हर्च्युअल मशीन्सला. बघा हायपरवायझर हा काय एक मेन कंपोनंट आहे व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चरचा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हर्च्युअल मशीन मॉनिटर म्हणजे VMware. इट क्रिएट्स अँड मॅनेजेस व्हर्च्युअल मशीन्स बाय अलोकेटिंग हार्डवेअर रिसोर्सेस टू देम. कळलं? ते काय करतं, क्रिएट करतं आणि मॅनेज करतं व्हर्च्युअल मशीन्सला. त्याला काय अलोकेट करतं, हार्डवेअर रिसोर्सेस अलोकेट करून मॅनेज करण्याचं काम करतं. आता हायपरवायझर काय कंट्रोल करतं, CPU ॲलोकेशन राहतं, मेमरी मॅनेजमेंट असतं, स्टोरेजला ॲक्सेस राहतं, नेटवर्क कनेक्टिव्हिटी. कळलं? हायपरवायझरचं काम काय राहतं, जे व्हर्च्युअल मशीन्स आहे त्यांना CPU ॲलोकेट करायचा, त्यांची मेमरी मॅनेजमेंट करायची, त्यांना स्टोरेजचा ॲक्सेस द्यायचा, त्यांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी द्यायची. कळलं? आता टाईप्स ऑफ हायपरवायझर्स काय, नंबर 1, इट रन्स डायरेक्टली ऑन हार्डवेअर विदाऊट अॅन ऑपरेटिंग सिस्टम. ते डायरेक्टली हार्डवेअरवरती रन करतं, ऑपरेटिंग सिस्टमची काही गरज पडत नाही, डायरेक्ट हार्डवेअरवरती. आता VMware EXS आहे एक झालं, किंवा मग मायक्रोसॉफ्ट Hyper-V एक एक्झाम्पल झालं पहिलं. आणि दुसरं हायपरवायझर काय, इट रन्स ऑन टॉप ऑफ अन एक्झिस्टिंग ऑपरेटिंग सिस्टम. जी ऑपरेटिंग सिस्टम आहे आपल्याकडे अवेलेबल त्याच्या टॉपवरती रन करतं, जसं की व्हर्च्युअल बॉक्स आणि VMware वर्कस्टेशन हे 2 आहे आपल्याकडे एक्झाम्पल. आता व्हर्च्युअल मशीन्स काय, व्हर्च्युअल मशीन्स आर सॉफ्टवेअर बेस्ड कम्प्युटर सिस्टम्स आहे ज्या की हायपरवायझर बनवतं. कोण बनवतं, हायपरवायझर. ईच व्हर्च्युअल मशीनकडे काय राहतं, एक गेस्ट ऑपरेटिंग सिस्टम राहते, ॲप्लिकेशन्स असतात, व्हर्च्युअल हार्डवेअर रिसोर्सेस असतात. प्रत्येक व्हर्च्युअल मशीनकडं 3 गोष्टी राहतात, काय, गेस्ट ऑपरेटिंग सिस्टम, ॲप्लिकेशन्स असतात, व्हर्च्युअल हार्डवेअर रिसोर्सेस असतात. ईच व्हर्च्युअल मशीन वर्क्स इंडिपेंडेंटली लाईक अ रिअल कम्प्युटर सिस्टम. प्रत्येक व्हर्च्युअल मशीनचे हे काय करतं, इंडिपेंडेंटली वर्क करतं, रिअल कम्प्युटर सिस्टमसारखं. काय करतं, इंडिपेंडेंटली वर्क करतं रिअल कम्प्युटर सिस्टमवाले. वर्किंग ऑफ व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर काय, वर्किंग ऑफ व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर, फिजिकल हार्डवेअर रिसोर्सेस आर अवेलेबल इन द सिस्टीम. काय, फिजिकल हार्डवेअर रिसोर्सेस हे सिस्टीममध्ये अवेलेबल राहतं, बरोबर. हायपरवायझर इज इन्स्टॉल ऑन द हार्डवेअर. मग हार्डवेअरवरती आपण काय करतो, एक हायपरवायझर इन्स्टॉल करतो, बरोबर. हार्डवेअर कोणती लेअर झाली आपली, हार्डवेअर सांगा बरं कोणती लेअर झाली, हार्डवेअर म्हणजे फिजिकल हार्डवेअर सगळ्यात खालची बेसची लेअर, त्यावरती आपण हायपरवायझर इन्स्टॉल करतो. आणि हायपरवायझर काय बनवतं, मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्सला बनवतं. कळलं? आता हे डायग्रॅमवरनं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. बघा तुम्हाला कळतं की या गोष्टी एकदम इझी गोष्टी. आपल्याकडे पहिले काय, फिजिकल हार्डवेअर हे आधीच अवेलेबल राहतं सिस्टीममध्ये, बरोबर. मग हे काय करतं, याच्यावरती आपण हायपरवायझरला इन्स्टॉल करतो. मग हायपरवायझर काय बनवतं, वेगळे वेगळे व्हर्च्युअल मशीन्सला बनवतं. कळलं? त्यानंतर काय होतं, प्रत्येक व्हर्च्युअल मशीनला एक व्हर्च्युअल CPU भेटतो, मेमरी भेटते, स्टोरेज भेटतं, नेटवर्क रिसोर्सेस भेटतं, आणि मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम्स रन सायमल्टेनियसली ऑन द सेम फिजिकल मशीन. आता मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम आहे त्या एका फिजिकल मशीनवरती एकाच टायमिंगला रन करू शकता. कळलं का इथपर्यंत?
आता यानंतर काय आहे आपलं डिफाईन व्हर्च्युअलायझेशन, एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन. कळलं? तर काय होता आपला प्रश्न, डिफाईन व्हर्च्युअलायझेशन, एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन. आता व्हर्च्युअलायझेशन्स काय, व्हर्च्युअलायझेशन एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी की व्हर्च्युअल व्हर्जन्स क्रिएट करते कम्प्युटिंग रिसोर्सेस. आता सर्व्हर झालं, ऑपरेटिंग सिस्टम झाली, स्टोरेज डिव्हायसेस झाले, नेटवर्क झाले, हार्डवेअर झालं, यांचं काय करते ती एक व्हर्च्युअल व्हर्जन, म्हणजे जे की रिअल नसतं व्हर्जन तरी ते क्रिएट करते. इट अलाउड्स मल्टिपल व्हर्च्युअल सिस्टम्स टू रन ऑन अ सिंगल फिजिकल मशीन बाय शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस इफिशियंटली. ज्या मल्टिपल व्हर्च्युअल सिस्टम्स राहतात त्या एका फिजिकल मशीनवरती रन करू शकताय. काय, ज्या मल्टिपल व्हर्च्युअल सिस्टम, भरपूर साऱ्या मल्टिपल व्हर्च्युअल सिस्टम्स आहे ते एका फिजिकल मशीनवरती रन करू शकता, हार्डवेअरला इफिशियंटली यूज करू शकता, त्याला म्हणायचं व्हर्च्युअलायझेशन. आता व्हर्च्युअलायझेशन इज वाईडली यूज इन क्लाउड कम्प्युटिंग. कशासाठी यूज केलं जातं क्लाउड कम्प्युटिंगमध्ये, की रिसोर्सचं युटिलायझेशन, फ्लेक्झिबिलिटी, स्केलेबिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला जी कॉस्ट लागते ती कमी करण्यासाठी. आता टाईप्स ऑफ व्हर्च्युअलायझेशनमध्ये पहिलं काय आपलं सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन. आता सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन इज द प्रोसेस ऑफ डिवायडिंग वन फिजिकल सर्व्हर इंटू मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हर्स. आता बघा, सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन काय, आपल्याकडं एक फिजिकल सर्व्हर आहे बरोबर, त्याला आपण मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हर्समध्ये डिवाइड करतो. आता मी सांगितलं तुम्हाला अर्थ, व्हर्च्युअल म्हणजे जे रिअल नाही. कळलं? या गोष्टीवरनं तुम्ही अंदाज लावू शकता. तर एक फिजिकल सर्व्हर आहे आपल्याकडे जे रिअल आहे, त्याला आपण काय करतो मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हरमध्ये कन्वर्ट करणं, त्याला म्हणायचं सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन. आता ईच व्हर्च्युअल सर्व्हर ते काय करणार आहे, आता समजा माझ्याकडे एक हा व्हर्च्युअल सर्व्हर आहे बरोबर, याला मी कशात कन्वर्ट केलं, याला 2 व्हर्च्युअल सर्व्हरमध्ये कन्वर्ट केलं बरोबर. आता हा पण त्याचं वेगळं काम करणार, हा पण त्याचं वेगळं काम करणार, हे दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध राहणार नाही. कळलं? हे दोन्ही आता वेगळे वेगळे कामं करणार विथ इट्स ओन ऑपरेटिंग सिस्टम अँड ॲप्लिकेशन्स. आता याची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी राहणार, याची पण ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी राहणार. याचं ॲप्लिकेशन काय राहणार आहे, याचं ॲप्लिकेशन रायटिंगचं राहील, याचं ॲप्लिकेशन काय राहणार आहे, एखाद्या रायटिंगच्याला वरतून पॅक होणं बरोबर. पण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्हींचे ॲप्लिकेशन पण वेगळे, दोन्हीकडे वेगळे वेगळे ऑपरेटिंग सिस्टम राहते. कळलं? आता बघा, इट हेल्प्स इन बेटर युटिलायझेशन ऑफ सर्व्हर रिसोर्सेस अँड हार्डवेअर कॉस्ट कमी करते बरोबर. हायपरवायझर सच एज VMware अँड Hyper-V आर कॉमनली यूज फॉर सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन. हायपरवायझर्सचा पण आपण यूज करतो कशासाठी, सर्व्हर व्हर्च्युअलायझेशनसाठी. आता आपल्याकडे काय CPU व्हर्च्युअलायझेशन काय असतं, CPU व्हर्च्युअलायझेशन अलाउज मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स टू शेअर अ सिंगल फिजिकल प्रोसेसर. आपल्याकडे जे मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स राहतात ते एक सिंगल फिजिकल प्रोसेसर यूज करता. कळलं? द हायपरवायझर डिस्ट्रीब्यूट CPU रिसोर्सेस अमंग व्हर्च्युअल मशीन्स. आता एक CPU मल्टिपल व्हर्च्युअल मशीन कोणाला यूज करताय, एक सिंगल फिजिकल प्रोसेसरला बरोबर. माझ्याकडे समजा या 5 गोष्टी 1 2 3 4 5 आणि माझ्याकडे एकच हे फिजिकल सर्व्हर आहे. मला ह्याला या 5 गोष्टींना शेअर करायचं आहे बरोबर. मग मी हा याच्याकडे पण जाणार, याच्याकडे पण, याच्याकडे पण, याच्याकडे पण, या 5 गोष्टींकडे जाईल. पण यांना काय वाटतं की हा फक्त माझ्यासाठीच काम करतोय. कळलं का? मग हे आता समजा हा एक काय फिजिकल प्रोसेसर धरा बरोबर, याला काय करायचं आहे, पहिले याच्याकडे जायचं आहे. मग पहिले हे वाटण्याचं काम कोण करेल, की हा पहिले याच्याकडे जाईन, पहिले याच्याकडे जाईन, ते काम कोण करतं, हायपरवायझर. हायपरवायझर काय करतो, एक मॅनेजर म्हणून काम करतो. तो काय करतो, हा समजा CPU आहे, ह्या CPUला तो काय करायचं, आपल्याला ह्या 5 जणांना वाटून द्यायचं. तर मग आपल्याकडे एक मॅनेजर असन, मॅनेजरचं नाव काय, हायपरवायझर. तो मॅनेजर काय करेन, सांगन की तू पहिले ह्या 1 नंबरकडे जायचं, मग त्याचं झाल्यावर याच्याकडे जायचं 5 नंबरवाल्याकडे, मग 3ऱ्या नंबरवाल्याकडे जायचं. कळलं? ते कोण सांगन, एक मॅनेजर राहीन आपल्याकडे, हायपरवायझर नाव आहे. दिस टाईप ऑफ व्हर्च्युअलायझेशन इम्प्रूव्ज प्रोसेसर युटिलायझेशन, supports running multiple operating systems simultaneously on the same hardware. स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन काय,
स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन कंबाईन्स मल्टिपल फिजिकल स्टोरेज डिव्हाइसेस इंटू वन स्टोरेज युनिट. आता जे मल्टिपल फिजिकल स्टोरेज डिव्हाइसेस आहे म्हणजे भरपूर सारे स्टोरेज डिव्हाइसेस आपल्याकडे अवेलेबल, त्यांना आपण एका व्हर्च्युअल स्टोरेजमध्ये कन्वर्ट करतो. कळलं? मल्टिपल स्टोरेज डिव्हाइसेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना आपण एका व्हर्च्युअल स्टोरेजमध्ये कन्वर्ट करतो. युजर्स ॲक्सेस करते स्टोरेज ॲज सेंट्रलाइज रिसोर्स विदाउट नोईंग द फिजिकल लोकेशन ऑफ डेटा. आता बघा याला ना मी एक ना पेन अँड पेपर घेऊनच एक्सप्लेन करतो तुम्हाला इझिली कळून. 1 मिनटं थांबा फक्त. आता बघा ही कशी गोष्ट आहे माहिती का, यामध्ये काय राहतं की तुमच्याकडे काय अवेलेबल आहे, फिजिकल स्टोरेज किती अवेलेबल आहे, मल्टिपल फिजिकल स्टोरेज. समजा हा पहिलं झालं बरोबर, हे पहिलं झालं, हे काय झालं दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5 फिजिकल स्टोरेज अवेलेबल आहे. मग तुम्ही काय करता, इकडे युजर्स आहे, युजर 1 झाला बरोबर, हा युजर झाला, युजर 2 झाला बरोबर. आता इथं काय करता तुम्ही, एक मनानेच बनवता व्हर्च्युअल जे की खोटं आहे, त्यामध्ये या 5ची पण इन्फॉर्मेशन असते. हे काय झालं व्हर्च्युअल स्टोरेज झालं. काय झालं व्हर्च्युअल स्टोरेज बरोबर. मग आता तुम्ही काय करणार आहे, युजर गेले आणि युजरला काय भेटलं 5 नंबरचा डेटा पाहिजे, मग युजरला तो इथून भेटून जाईल. इथे 1 2 3 4 5 सगळे डेटा अवेलेबल. युजरला काय पाहिजे 5 नंबरचा डेटा पाहिजे, युजरने 5 नंबरचा डेटा बघितला, पण युजरला माहिती का याची लोकेशन काय, 5 नंबरची लोकेशन तर ही आहे, युजरला माहीत नाही याची लोकेशन ही आहे, पण युजरनी कुठून डेटा घेतला, इथून डेटा घेतला. कळलं का? आता बघा स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन काय करतं, मल्टिपल फिजिकल स्टोरेजला एक व्हर्च्युअल स्टोरेज युनिटमध्ये कन्वर्ट करतं. युजर काय करतं, ॲक्सेस करतं सेंट्रलाइज रिसोर्सला, त्यांना फिजिकल लोकेशन माहीत नसते ॲक्च्युअल. इट सिम्प्लिफाय स्टोरेज मॅनेजमेंट, इम्प्रूव्ह स्टोरेज युटिलायझेशन, सपोर्ट इझी बॅकअप रिकव्हरी. आता हे छोट्या गोष्टी या तुम्हाला कळून जातील. का नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन काय, नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन क्रिएट व्हर्च्युअल नेटवर्क्स using physical networking devices such as switches and routers. फिजिकल नेटवर्किंग डिव्हायसेस आहे स्विचेस राउटर्स वगैरे, त्याच्या मदतीने काय करतं ते एक व्हर्च्युअल नेटवर्क क्रिएट करतं. मल्टिपल व्हर्च्युअल नेटवर्क्स कॅन ऑपरेट ऑन द सेम फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. जे वेगळे जे व्हर्च्युअल काय नेटवर्क आहे ते एका फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण ऑपरेट करू शकतं. यानंतर काय आपल्याकडं डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन. डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन काय करतं, अलाव करतं युजरला टू ॲक्सेस डेस्कटॉप एन्व्हायरमेंट रिमोटली फ्रॉम एनी डिव्हाइस. आता समजा तुम्ही काय करताय, एक कंपनीमध्ये कामाला आहे, त्यांनी तुम्हाला एक कम्प्युटर दिलं बरोबर त्यांचं, मग ते काय करतं, तुम्ही त्या कम्प्युटरवरती काम करताय आणि हे कम्प्युटर काय झालं खराब झालं, किंवा मग तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय, नंतर वर्क फ्रॉम होम करताय आणि तुम्हाला कंपनीमध्ये कामाला जाता नाही आलं, मग तुम्हाला ॲक्सेस कोणत्या कंपनीत जे कम्प्युटर होतं त्या कम्प्युटरवरती तुम्ही काम करायचे, पण तुम्हाला चुकून आज वर्क फ्रॉम होम घ्यावं लागलं, तुम्ही आज घरी, तर मग तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती काम करायचं आहे बरोबर, तुम्हाला तुमच्या PC वरती आज काम करायचं आहे. मग तुम्ही कसं काम करणार तुमच्या PC वरती, मग ते काय राहतं डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशनमध्ये. म्हणजे तुम्ही काय करू शकताय, डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन युजरला अलाव करतं की तुम्ही कोणत्या पण डिव्हाइसला रिमोटली ॲक्सेस करू शकताय. म्हणजे द डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम रन्स ऑन अ सेंट्रल सर्व्हर इन्स्टेड ऑफ अ लोकल कम्प्युटर्स. इट इम्प्रूव्ह सेक्युरिटी, सेंट्रलाइज मॅनेजमेंट अँड रिमोट ॲक्सेसिबिलिटी. कळलं. ॲप्लिकेशन व्हर्च्युअलायझेशन काय, ॲप्लिकेशन व्हर्च्युअलायझेशन अलाउज ॲप्लिकेशन्स to run independently from the underlying operating systems. Applications are executing in a virtual environment without complete installation of the local machine. आपल्याला पूर्ण लोकल मशीन इन्स्टॉल नाही करायला लागत, तरी पण ते काय होतं ॲप्लिकेशन हे एक्झिक्यूट होतं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटवर. कळलं, सोपं होतं एकदम. आता यानंतर काय डिफरन्शिएट बिटवीन ग्रीड व्हर्च्युअलायझेशन काय असतं आणि क्लाउड व्हर्च्युअलायझेशन काय असतं. मग हे काय ग्रीड व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय, हे डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटरचा मदत करतं, यूज करतं. आणि हे क्लाउड व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय एक
सेंट्रलाइज डेटा सेंटर असतं, बरोबर. आता भरपूर सारे जण, आता क्लाउड आहे, बरोबर. क्लाउड व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय की तुम्ही इथं क्लाउड आहे आणि तुम्ही आता इथं काय एक सेन्सर आहे, सेन्सरचा डेटा होतो, सोशल मीडियाचा डेटा असतो, तो सगळा डेटा या क्लाउडवरती जाऊन स्टोअर होणार. हे काय क्लाउड आहे, बरोबर. मग इकडे राहतो युजर 1 आहे, युजर 2 आहे, बरोबर. मग युजर काय करणार, क्लाउडवरून डेटा ॲक्सेस. आता युजरला असं बघायला लागेल का सेन्सरकडे जाऊ डेटा घेऊ, सोशल मीडियावरतून डेटा घेऊ, नाही. युजर एक सेंट्रलाइज डेटा स्टोरेज सिस्टम आहे ना क्लाउड, त्याकडे जाणार. कळलं. मग एक सेंट्रलाइज डेटा सेंटर राहतं. हे काय करतं, रिसोर्स शेअरिंगवरती फोकस करतं आणि डिमांड सर्व्हिसेसवरती. जर का मला एखादी गोष्ट लागत असेल मी तिथे जाणार आणि घेणार. हे रिसोर्सेस जे राहतात ते डिफरंट ऑर्गनायझेशन्सचे राहतात आणि ते रिसोर्सेस मॅनेज बाय एकच प्रोव्हायडर मॅनेज करतो रिसोर्सेस. हे मेनली कशासाठी यूज केलं जातं, ग्रीड व्हर्च्युअलायझेशन रिसर्चसाठी वगैरे, आणि क्लाउड व्हर्च्युअलायझेशन हे स्टोरेजसाठी, ॲप्लिकेशन्स वगैरेसाठी. इथं काय राहतं, ग्रीड व्हर्च्युअलायझेशनमध्ये शेअर्ड कम्प्युटिंग पॉवर असते आणि इकडं व्हर्च्युअल मशीन्स अँड सर्व्हिसेस राहतात. इकडे लिमिटेड स्केलेबिलिटी राहते ग्रीड व्हर्च्युअलायझेशनमध्ये, आणि जे क्लाउड व्हर्च्युअलायझेशन आहे ते हायली स्केलेबल आहे. याची ग्रीड व्हर्च्युअलायझेशनची जी मॅनेजमेंट आहे ती कॉम्प्लेक्स असते, म्हणजे थोडी अवघड असते, आणि इकडं मॅनेजमेंट ही इझी असते आपल्यासाठी. याचं एक्झाम्पल आहे रिसर्च ग्रीड्स, आणि इकडे आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर. कळलं. एकदा दाखवून देतो वापस एकदा, हा डिफरन्स लिहून घ्यायचा आहे तुम्ही. कळलं. डिफरन्स तुम्हाला एकदा दाखवून देतो. आणि ह्या तुम्हाला प्रॉपर नोट्स पाहिजे असेल ह्या क्वालिटीच्या, तर ह्या सगळ्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही त्या लिंकवरनं टेलिग्राम चॅनलला ॲक्सेस करू शकताय. भरपूर जणांनी नोट्स घेतलेले आहे, तर तुम्ही पण नोट्सचा ॲक्सेस घ्या, कारण भरपूर जण फायदा घेत आहे आणि त्यांना त्या नोट्स आवडलेल्या पण. कळलं का. कमीत कमी प्राईजमध्ये तुम्हाला त्या नोट्स भेटतं. इतक्या लो प्राईजमध्ये तुम्हाला नोट्स कुठंच भेटणार नाही. सगळ्या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे तिथं, तर नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आता डिफाईन व्हर्च्युअलायझेशन्स, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन इज द टेक ऑफ क्रिएटिंग अ व्हर्च्युअल व्हर्जन्स ऑफ कम्प्युटर रिसोर्सेस सच एज. आता व्हर्च्युअलायझेशन आपण 1000 वेळा बघितलं, मग वापस एक्सप्लेन करायची गरज आहे का आता व्हर्च्युअलायझेशन काय असतं वगैरे, नाही, आपण हे स्किप करणार. ॲडव्हान्टेजेस काय असतं व्हर्च्युअलायझेशनचे, बेटर युटिलायझेशन करतो आपण हार्डवेअर रिसोर्सेसचं, रिड्युसेस हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट, बरोबर. मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम रन करू शकता एका मशीनवरती. एकदम सोपे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे, ते तुम्ही वाचू शकता. तरी मी एकदा वाचून दाखवतो. इझी बॅकअप भेटतं आपल्याला, रिकव्हरी भेटते व्हर्च्युअल मशीनची, स्केलेबिलिटी वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते, पॉवर वाचवते आपली, ते फिजिकल स्पेस वाचवतं, फास्टर डिप्लॉयमेंट होती सिस्टमची. कळलं. या सगळ्या गोष्टी झाल्या ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस काय, इनिशियल कॉस्ट जी राहते सेटअपची ती थोडी जास्त राहते. परफॉर्मन्स डिक्रीज होऊ शकतो आपला, जर का खूप सारे व्हर्च्युअल मशीन्स एकाच टायमिंगला रन करताय तर परफॉर्मन्स थोडा कमी होईल. रिक्वायर स्किल ॲडमिनिस्ट्रेटर फॉर द मॅनेजमेंट, स्किल ॲडमिनिस्ट्रेटर लागतो मॅनेजमेंटसाठी. कळलं. या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस वाचू शकताय. एकदम इझी गोष्टी मी एकदा दाखवून देतो फक्त. आता हे पण एक्सप्लेन करण्याच्या गोष्टी नाही आहे. कळलं. आता ग्रीड व्हर्च्युअलायझेशन आणि क्लाउड व्हर्च्युअलायझेशन आपण बघितलं. आता आपण बघणार आहे ग्रीड कम्प्युटिंग आणि क्लाउड कम्प्युटिंग. ग्रीड कम्प्युटिंगमध्ये काय, कंबाईन्स मेनी कम्प्युटर्स टू सॉल्व अ लार्ज प्रॉब्लेम. आपण काय करतो, भरपूर सारे जे कम्प्युटर्स राहतात ते कंबाईन होतं आपल्याला एक लार्ज प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. आणि क्लाउड कम्प्युटिंग काय असते, प्रोव्हाइड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आपल्याला इंटरनेटवरती. रिसोर्सेस आर डिस्ट्रीब्युटेड ॲट डिफरंट लोकेशन्स. रिसोर्सेस काय आहे, डिस्ट्रीब्युटेड राहतं डिफरंट लोकेशन्सवरती. आणि इकडं रिसोर्सेस आर मॅनेज इन सेंट्रलाइज डेटा सेंटर्स. रिसोर्सेस काय होतं, मॅनेज केले जातात सेंट्रलाइज डेटा सेंटरवरती. कळलं. हे काय, ग्रीड कम्प्युटिंगमध्ये मेनली यूज फॉर सायंटिफिक अँड रिसर्च वर्क. ग्रीड कम्प्युटिंग ही मेनली सायंटिफिक आणि रिसर्च वर्कसाठी वापरली जाते आणि स्टोरेज आणि होस्टिंग ॲप्लिकेशनसाठी वापरले जाते. इकडे शेअर कम्प्युटिंग पॉवर असते, युजर गेट सर्व्हिसेस ऑन डिमांड.
जर तुम्हाला जसं लागलं तसं तुम्ही सर्व्हिसेस घेऊ शकताय क्लाउड कम्प्युटिंगमध्ये. ग्रिड कम्प्युटिंगमध्ये स्केलेबिलिटी कमी आहे थोडीशी आणि क्लाउड कम्प्युटिंगमध्ये स्केलेबल जास्त आहे. इकडे ग्रिड कम्प्युटिंगची मॅनेजमेंट थोडीशी अवघड आहे आणि क्लाउड कम्प्युटिंगची जी मॅनेजमेंट आहे ती एकदम सोपी आहे. कॉस्ट ही कशावरती बेस राहते इकडं, रिसोर्स शेअरिंगवरती. आणि कॉस्ट कसे पे ॲज यूज, आपण जसं यूज करतो क्लाउड कम्प्युटिंगला तसे आपण पैसे भरायचे, जास्त पैसे भरायचे नाही. याचं एक्झाम्पल आहे रिसर्च ग्रिड आणि याचं आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस. वापस एकदा दाखवून देतोय, बघून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याकडे काय आहे, यानंतर आपल्याला बघायचं आहे फीचर्स काय व्हर्च्युअल क्लस्टरिंगचे. फीचर्स बघायचे आपल्याला. रिसोर्स शेअरिंग अमंग व्हर्च्युअल मशीन्स, इझी स्केलेबिलिटी असते, बेटर फॉल्ट टॉलरन्स असतो, डायनॅमिक अलोकेशन असतं, सेंट्रलाइज मॅनेजमेंट असते. तर ॲडव्हान्टेजेस काय, रिड्युसेस हार्डवेअर कॉस्ट बिकॉज ऑफ मल्टिपल VMs रन्स ऑन वन सर्व्हर. सॉरी ते पेज असं आहे शायद. आपण काय करू, क्वेश्चन काय आपला, डिस्क्राईब व्हर्च्युअल क्लस्टरिंग इन क्लाउड कम्प्युटिंग. व्हर्च्युअल क्लस्टरिंग काय असतं. आता व्हर्च्युअल क्लस्टरिंग एक अशी टेक्निक आहे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये वेअर अ ग्रुप ऑफ व्हर्च्युअल मशीन्स आर कनेक्टेड टुगेदर. व्हर्च्युअल मशीनचा जो ग्रुप आहे आपण तो एकत्र कनेक्ट करतो लाईक अ सिंगल फिजिकल क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय की भरपूर साऱ्या गोष्टी एकत्र येतात. जसं की आपण काय म्हणतो, एक अटेंडन्सचं क्लस्टर राहायचं बघा, जिथं सगळ्या मुलांची इन्फॉर्मेशन राहायची. तर जे सगळ्या गोष्टी आता व्हर्च्युअल मशीन्स खूप सारे ते एकत्र आल्याने एक सिंगल फिजिकल क्लस्टर बनवलं, बरोबर. दिस व्हर्च्युअल मशीन्स आर क्रिएटेड युझिंग व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी अँड आर होस्टेड ऑन क्लाउड सर्व्हर्स. होस्ट केलं जातं त्यांना क्लाउड सर्व्हरवरती. काय केलं जातं, होस्ट. इन ट्रॅडिशनल क्लस्टरिंग, हे काय एच आहे बरं का, होस्टेडचं एच. इन ट्रॅडिशनल क्लस्टरिंग मेनी फिजिकल कम्प्युटर्स आर कनेक्टेड टू परफॉर्म टास्क टुगेदर. ट्रॅडिशनल क्लस्टरिंग म्हणजे जेव्हा जुन्या क्लस्टरिंग पद्धती होत्या त्यामध्ये काय होतं, मेनी फिजिकल कम्प्युटर्स जे राहायचे, खूप सारे फिजिकल कम्प्युटर हे कनेक्ट केले जायचे एक टास्क परफॉर्म करण्यासाठी, बरोबर. इन व्हर्च्युअल क्लस्टरिंग इन्स्टेड ऑफ फिजिकल व्हर्च्युअल मशीन्स आर यूज. These virtual machines can be created, removed or modified easily. आजकालचे जे व्हर्च्युअल मशीन्स आहे आपण त्यांना इझिली रिमूव्ह करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. युजरला जसं लागतंय त्यानुसार आपण करू शकतो. वर्किंग ऑफ व्हर्च्युअल क्लस्टरिंग काय, अ फिजिकल सर्व्हर इज डिवायडेड इंटू मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स युझिंग हायपरवायझर. जे फिजिकल सर्व्हर आहे त्याला आपण डिवाइड करतो मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्समध्ये. कळलं, एका फिजिकल सर्व्हरला मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्समध्ये डिवाइड करतो हायपरवायझरच्या मदतीने. दिस व्हर्च्युअल मशीन्स आर कनेक्टेड थ्रू अ व्हर्च्युअल नेटवर्क. हे कशाच्या मदतीने कनेक्टेड, एक व्हर्च्युअल नेटवर्कच्या. ऑल व्हर्च्युअल मशीन्स शेअर रिसोर्सेस अँड वर्क टुगेदर ॲज वन क्लस्टर. जे सगळे व्हर्च्युअल मशीन आहे ते एकमेकांना रिसोर्सेस शेअर करतात आणि एक क्लस्टर म्हणून काम करते, एक युनिटी म्हणून काम करतात. ॲप्लिकेशन्स अँड वर्कलोड्स आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द व्हर्च्युअल मशीन्स. जे ॲप्लिकेशन्स असतील, वर्कलोड असं नाही की तो एकाच व्हर्च्युअल मशीनवरती आपण सगळा वर्कलोड टाकून देतो आहे. कळलं, सगळं काम एकाच व्हर्च्युअल मशीनला देतो, प्रत्येकाला ते एकदम इक्वली डिवाइड केलं जातं. इफ वन व्हर्च्युअल मशीन फेल्स अनदर व्हर्च्युअल मशीन कॅन कंटिन्यू द वर्क. समजा एखादं व्हर्च्युअल मशीन जरी फेल झालं तरी दुसरे जे मशीन आहे ते वर्क कंटिन्यू ठेवते. कळलं. फीचर्स ऑफ व्हर्च्युअल क्लस्टरिंग आता हे वाचलं आपण. रिसोर्स शेअरिंग असते, स्केलेबिलिटी इझी असते, बेटर फॉल्ट टॉलरन्स असतो, डायनॅमिक ॲलोकेशन राहतं, सेंट्रलाइज मॅनेजमेंट. ॲडव्हान्टेजेस काय, रिड्युसेस हार्डवेअर कॉस्ट, प्रोव्हाइड्स हाय अवेलेबिलिटी अँड रिलायबिलिटी, इझी आहे जर एखादं व्हर्च्युअल मशीन ॲड करणं आहे, रिमूव्ह करणं आहे, बेटर युटिलायझेशन होतं सिस्टमचं, रिसोर्सेसचं, सपोर्ट्स लोड बॅलेस्टिंग अँड डिझास्टर रिकव्हरी. डिसॲडव्हान्टेजेस काय, परफॉर्मन्स. आता भरपूर सारे आपल्याकडे व्हर्च्युअल मशीन काय करत आहे, एकच हार्डवेअरला शेअर करते तर परफॉर्मन्स थोडा कमी होऊ शकतो. रिक्वायर्ड स्किल मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग. यासाठी काय लागतं, स्किल्ड मॅनेजमेंट लागतं, एक हायपरवायझरची गरज असते मॉनिटरिंगसाठी. सिक्युरिटी रिस्क इन्क्रीज होऊ शकते.
नेटवर्क डिपेंडन्सी पण जास्त असते. आणि ॲडव्हान्टेजेस काय याचे, ॲप्लिकेशन्स सायंटिफिक रिसर्चसाठी यूज होतं, बिग डेटा प्रोसेसिंगसाठी, वेब होस्टिंगसाठी, एंटरप्राइज ॲप्लिकेशनसाठी, क्लाउड बेस्ड स्टोरेज अँड कम्प्युटिंग रिसोर्सेस. ॲप्लिकेशन तुम्ही पाठ करू शकता. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, इम्पॉर्टन्स ऑफ हायपरवायझर इन क्लाउड कम्प्युटिंग कम्पेअर टाईप 1 अँड टाईप 2 हायपरवायझर. कळलं. आता आपण हायपरवायझर तर बघतोय बरोबर, पण हायपरवायझर नेमकी आहे काय आपल्याला ते बघायचं. आता ठीक आहे, आपण म्हणतोय मॅनेजरचं काम करतं हायपरवायझर वगैरे, पण नेमकी आहे काय, हायपरवायझरचे पण प्रकार असतात, ते सगळं आपण बघणार. मग हायपरवायझर इज अन इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर लेअर यूज इन क्लाउड कम्प्युटिंग टू क्रिएट अँड मॅनेज व्हर्च्युअल मशीन्स. काय, एक इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर लेअर आहे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये, जी काय करते, व्हर्च्युअल मशीन्सला मॅनेज करण्याचं काम करतं. आपण भरपूर वेळा बघितलं आता मागं काय करतं, व्हर्च्युअल मशीनला मॅनेज करतं, जे प्रोसेसर आहे ते वाटून देतं. इट इनेबल्स मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम्स अँड ॲप्लिकेशन टू रन ऑन अ सिंगल फिजिकल मशीन. ते काय करतं, ज्या भरपूर साऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स आहे आपल्याकडे, ॲप्लिकेशन्स आहे, त्याला एका सिंगल फिजिकल मशीनवरती ते रन करण्यासाठी मदत करतं. बाय शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस. काय शेअर करतं ते, CPU, मेमरी, स्टोरेज आणि नेटवर्क. कळलं. हायपरवायझर इज द मेन कंपोनंट रिस्पॉन्सिबल फॉर व्हर्च्युअलायझेशन. आता व्हर्च्युअलायझेशनसाठी एक मेन कंपोनंट रिस्पॉन्सिबल, तो म्हणजे हायपरवायझर. तो काय एक फाउंडेशन आहे, क्लाउड कम्प्युटिंगचं फाउंडेशन आहे, त्याशिवाय नाही चालू शकत गोष्टी. कळलं. द हायपरवायझर प्लेस सिग्निफिकंट रोल इन इम्प्रूव्हिंग हार्डवेअर युटिलायझेशन. आता हार्डवेअर युटिलायझेशन आपल्याला चांगलं पाहिजे असेल तर आपल्याला हायपरवायझरची मदत घ्यावी लागेल. इन्स्टेड ऑफ युजिंग सेपरेट फिजिकल सिस्टम फॉर डिफरंट टास्क, प्रत्येक टास्कसाठी जर का आपण एक वेगळी सिस्टम यूज केले तर किती मोठं आपलं स्पेस जाईल, वेळ जाईल, सगळ्या गोष्टी. म्हणून मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स कॅन रन ऑन द सेम सर्व्हर. जे सगळे व्हर्च्युअल मशीन्स आहेत ते एका सर्व्हरवरती काम करू शकतात. दिस रिड्युसेस हार्डवेअर कॉस्ट अँड इन्क्रीजेस इफिशियन्सी. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स आयसोलेशन बिटवीन द व्हर्च्युअल मशीन्स, ensuring that the failure of crash of one virtual machine does not affect the virtual machines running on the same system. आता एखादं जर का व्हर्च्युअल मशीन त्या सिस्टमवरती रन करते आणि दुसरं जर का फेल झालं तर ह्या व्हर्च्युअल मशीनला काहीच फरक पडणार नाही. कळलं. यानंतर काय, आता आपल्याकडं यानंतर आहे हायपरवायझर सपोर्ट्स स्केलेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी इन क्लाउड एन्व्हायरमेंट. जी स्केलेबिलिटी आहे, फ्लेक्झिबिलिटी, त्याला काय करतं, हायपरवायझर सपोर्ट करतं. न्यू व्हर्च्युअल मशीन्स आपण इझिली क्रिएट करू शकतोय, मॉडिफाय करू शकतोय, रिमूव्ह करू शकतोय, जशी युजरची डिमांड असेल त्यानुसार. युजर म्हणलं नवीन व्हर्च्युअल मशीन क्रिएट करा, आपण लगेच करू शकतोय. मॉडिफाय करा, आपण लगेच करू शकतोय. रिमूव्ह करा, आपण ते पण लगेच करू शकतो. कळलं. द डायनामिक अलोकेशन ऑफ रिसोर्सेस हेल्प्स क्लाउड प्रोव्हायडर्स डिलिव्हर सर्व्हिसेस इफिशियंटली. Hypervisors also improve disaster recovery because virtual machines can be backed up, migrated and restored easily. Another important benefit is load balancing and resource management. कळलं. हायपरवायझर डिस्ट्रीब्यूट वर्कलोड्स. आता हायपरवायझर आहे ते काय करतं, कोणावरती अन्याय नाही करीत, ते काय करतं, सगळ्यांना इक्वली वर्कलोड डिस्ट्रीब्यूट करतं व्हर्च्युअल मशीन्सवर. आपल्याला बेटर परफॉर्मन्स पाहिजे असेल, रिलायबिलिटी पाहिजे असेल, प्रत्येकाला एकदम इक्वली काम भेटलं पाहिजे ना, पण ते काम देण्याचं काम कोण करतं, हायपरवायझर. कळलं. दे ऑल्सो अलाउ डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम टू रन सायमल्टेनियसली ऑन द सेम फिजिकल हार्डवेअर. देअरफॉर हायपरवायझर आर कन्सिडर ॲज अ बॅकबोन. ते काय करतं, क्लाउड कम्प्युटिंगचा बॅकबोन म्हणून काम करतं. बिकॉज दे प्रोव्हाइड व्हर्च्युअलायझेशन प्रोव्हाइड करतं, एफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन प्रोव्हाइड करतं, सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, फ्लेक्झिबिलिटी, स्केलेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हायपरवायझर प्रोव्हाइड करतो. आता टाईप 1 हायपरवायझर असतं आणि टाईप 2 हायपरवायझर असतं. नेमकी काय असतं, मग टाईप 1 हायपरवायझर काय करतं, डायरेक्टली रन करतं फिजिकल हार्डवेअरवरती. काय, टाईप 1 हायपरवायझर आहे जे डायरेक्टली फिजिकल हार्डवेअरवरती रन करतं. कळलं. सॉरी. आणि टाईप 2 हायपरवायझर काय करतं, रन ऑन टॉप ऑफ अ होस्ट ऑपरेटिंग सिस्टम. कशावरती रन करतं ते, टॉप ऑफ अ होस्ट ऑपरेटिंग सिस्टमवरती रन करतं. इट इज ऑल्सो नोन ॲज बेअर मेटल
हायपरवायझर काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, बेअर मेटल हायपरवायझर पण म्हणतो आणि याला होस्टेड हायपरवायझर म्हणतो टाईप 2ला. टाईप 1मध्ये काय करतं, ते बेटर परफॉर्मन्स देतं, आपल्याला स्पीड देतं. पण टाईप 2 हे टाईप 1पेक्षा थोडंसं स्लोअर आहे. कळलं. हे आपल्याला टाईप 1 काय हाय सिक्युरिटी रिलायबिलिटी ऑफर करतं आणि टाईप 2 काय करतं, लोअर सिक्युरिटी राहते याची टाईप 1 करता. कळलं. बेटर कोणतं आहे मग आपल्यासाठी, टाईप 1. इट डज नॉट रिक्वायर अ सेपरेट ऑपरेटिंग सिस्टम. टाईप 1 हायपरवायझरला सेपरेट ऑपरेटिंग सिस्टम लागत नाही. टाईप 2 हायपरवायझरला सेपरेट ऑपरेटिंग सिस्टम लागते. मेनली यूज इन क्लाउड कम्प्युटिंग अँड डेटा सेंटर. जे टाईप 1 हायपरवायझर आहे ते क्लाउड कम्प्युटिंग अँड डेटा सेंटरमध्ये यूज होतं आणि हे पर्सनल यूजसाठी राहतं टाईप 2 हायपरवायझर. आता जे टाईप 1 हायपरवायझर आहे ते हार्डवेअर रिसोर्सेस आर डायरेक्टली कंट्रोल बाय द हायपरवायझर. म्हणजे हार्डवेअर रिसोर्सेस आहे ते कोण कंट्रोल करतं, हायपरवायझर. आणि जे हार्डवेअर रिसोर्सेस आहे आर ॲक्सेस थ्रू द होस्ट ऑपरेटिंग सिस्टम. हे कंट्रोल नाही केले जात, हे ॲक्सेस केले जातं होस्ट ऑपरेटिंग सिस्टमद्वारे. कळलं. यानंतर काय आता आपल्याकडं टाईप 1 हायपरवायझर आणि टाईप 2 हायपरवायझरला आपल्याला डिटेलमध्ये बघायचं काय. तर टाईप 1 हायपरवायझर काय, फंक्शनॅलिटी ऑफ हायपरवायझर बघायची. टाईप 1 आणि टाईप 2 हायपरवायझर फंक्शनॅलिटी तर बघितली आपण मागच. आता टाईप 1 आणि टाईप 2 हायपरवायझर काय असतं बघायचं. टाईप 1 काय, टाईप 1 हायपर तोच डिफरन्सला तुम्ही थेरी फॉर्मॅटमध्ये लिहा. कळलं का. मग काय, टाईप 1 हायपरवायझर हे डायरेक्टली फिजिकल हार्डवेअरवरती रन करतं. कळलं का. ह्या गोष्टी तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. टाईप 1 हायपरवायझर हे फिजिकल हार्डवेअरवरती रन करतं. इट डायरेक्टली कंट्रोल्स हार्डवेअर रिसोर्सेस अँड प्रोव्हाइड्स बेटर परफॉर्मन्स. जर का ते फिजिकल हार्डवेअरवरती रन करतं आहे तर ते हार्डवेअर रिसोर्सेसला कंट्रोल करा डायरेक्टली. कळलं. याची सिक्युरिटी, स्पीड वगैरे सगळं हाय राहतं, इफिशियन्सी हाय राहते. कळलं. फीचर्स काय मग याचे, रन्स डायरेक्टली ऑन हार्डवेअर, त्याला बेअर मेटल हायपरवायझर म्हणतो. तो जो डिफरन्स बघितला आपण आता त्यालाच कन्वर्ट केलं, बरोबर. हे झालं. आता यानंतर काय, टाईप 2. टाईप 2 काय राहतं, हे टॉप ऑफ द होस्ट ऑपरेटिंग सिस्टमवरती रन करतं. हे थोडंसं स्लो असतं, रिलायबिलिटी कमी, स्पीड कमी, सिक्युरिटी कमी. या सगळ्या गोष्टी टाईप 1 हायपरवायझर परत या सगळ्या गोष्टी कमी असणार याच्याकडं. आणि हे रन्स ऑन होस्ट ऑपरेटिंग सिस्टम, ऑल्सो कॉल्ड होस्ट हायपरवायझर. इझी टू इन्स्टॉल अँड यूज आहे, लोअर परफॉर्मन्स आहे. कळलं. या सगळ्या गोष्टी आहे टाईप 2 हायपरवायझरच्या. हे तुमचं पाठच झालं पाहिजे डायरेक्ट, एकदम इझी गोष्टी आहे. कळलं. तर काय बघायचं आपल्याला, आता व्हर्च्युअलायझेशन इन क्लाउड कम्प्युटिंग आपण बघितलं आहे. आता आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, ग्रीड कम्प्युटिंगमध्ये काय असतं. मग व्हर्च्युअलायझेशन इन ग्रीड कम्प्युटिंग इज अ टेक्नॉलॉजी इन विच फिजिकल रिसोर्सेस सच एज सर्व्हर्स असन, स्टोरेज असन, नेटवर्क्स असन आणि ॲप्लिकेशन हे आपण व्हर्च्युअल रिसोर्सेसमध्ये कन्वर्ट करतो. काय करतो, फिजिकल रिसोर्सेस आपण व्हर्च्युअल रिसोर्सेसमध्ये कन्वर्ट करतो. आता जे फिजिकल रिसोर्सेस आहे, सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्क्स, यांना आपण व्हर्च्युअल रिसोर्सेसमध्ये कन्वर्ट करतो. व्हर्च्युअल कळलं ना तुम्हाला. खरं तर फिजिकल काय असतं, रिअल. व्हर्च्युअल काय असतं, नॉट रिअल. कळलं. इट अलाउज मल्टिपल सिस्टम कनेक्टेड इन अ ग्रीड टू शेअर अँड युटिलाइज रिसोर्स इफिशियंटली. ज्या मल्टिपल सिस्टम जे कनेक्टेड आहे ग्रीडमध्ये, त्या एकच रिसोर्सेसला वगैरे शेअर करू शकतात. इन ग्रीड कम्प्युटिंग मेनी कम्प्युटर्स वर्क टुगेदर टू सॉल्व लार्ज कम्प्युटेशनल प्रॉब्लेम. कळलं. ग्रीड कम्प्युटिंगमध्ये काय होतं, मेनी कम्प्युटर एकत्र काम करतात लार्ज कम्प्युटेशनल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. व्हर्च्युअलायझेशन हेल्प्स दिस कम्प्युटर ॲपियर ॲज अ सिंगल युनिफाईड सिस्टम. व्हर्च्युअलायझेशनमुळं काय होतं, हे सगळे कम्प्युटर आपल्याला एक सिंगल युनिफाईड सिस्टम म्हणून दिसतात. इट क्रिएट्स व्हर्च्युअल मशीन्स दॅट कॅन रन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम्स अँड ॲप्लिकेशन इंडिपेंडेंटली ऑन द सेम हार्डवेअर. व्हर्च्युअलायझेशनमुळं काय होतं, फ्लेक्झिबिलिटी, युटिलायझेशन ग्रीड कम्प्युटिंगमध्ये रिसोर्सेसचं हे चांगलं होतं. रिसोर्सेस कॅन बी अलोकेटेड डायनॅमिकली अकॉर्डिंग टू वर्कलोड. आता जसा जसा वर्कलोड वाढतो, कमी होतो, त्यानुसार आपण रिसोर्सेस हे अलोकेट करू शकतो. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स आयसोलेशन बिटवीन ॲप्लिकेशन्स विच इन्क्रीजेस सिक्युरिटी अँड रिलायबिलिटी. त्यानंतर आहे ॲडव्हान्टेजेस काय व्हर्च्युअलायझेशन ग्रीड कम्प्युटिंगचे.
बेटर युटिलायझेशन करू शकता तुम्ही हार्डवेअर रिसोर्सेसचं. इझी रिसोर्स शेअरिंग असते. स्केलेबिलिटी फ्लेक्झिबिलिटी पण चांगली होते आपली. हार्डवेअरचा मेंटेनन्स रिड्युसेस हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट कमी करते. कळलं. या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन्स वगैरे तुम्ही बघू शकताय. सायंटिफिक रिसर्च झालं, डेटा ॲनालिसिस झालं, इंजिनिअरिंग सिम्युलेशन झालं, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टम झालं. या सगळ्या गोष्टी इझी गोष्टी आहे. आता ॲप्लिकेशन्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन्स बघायचे आपल्याला. काय बघायचे? व्हर्च्युअलायझेशन ॲप्लिकेशन्स अँड पिटफॉल्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन. आता ॲप्लिकेशन्स काय व्हर्च्युअलायझेशनचे? व्हर्च्युअलायझेशन्स इज वाईडली यूज इन क्लाउड कम्प्युटिंग अँड IT इंडस्ट्रीज टू इम्प्रूव्ह रिसोर्स युटिलायझेशन. कळलं. व्हर्च्युअलायझेशन कुठं यूज केलं जातं जास्तीत जास्त? IT इंडस्ट्रीमध्ये आणि रिसोर्स युटिलायझेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, रिड्यूस हार्डवेअर कॉस्ट कमी करण्यासाठी. कळलं. इट अलाउज मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स टू रन ऑन अ सिंगल फिजिकल सिस्टम. ते काय करतं? मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्सला एका सिंगल फिजिकल सिस्टमवरती रन करण्यासाठी मदत करतं. वन इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इज सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन वेअर मेनी व्हर्च्युअल सर्व्हर्स आर क्रिएटेड ऑन वन फिजिकल सर्व्हर. एका फिजिकल सर्व्हरवरती आपण भरपूर सारे व्हर्च्युअल सर्व्हर क्रिएट करतो. काय करतो? एका फिजिकल सर्व्हरवरती भरपूर सारे व्हर्च्युअल सर्व्हर क्रिएट करतो. कळलं. तुम्ही इथपर्यंत आले म्हणजे लेक्चर तुम्ही इथपर्यंत बघितलं असं तर तुम्हाला नोट्स आवडला असेल तर नक्कीच टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला. नक्की तुम्हाला एंडसेमसाठी खूप सारा फायदा आहे. कळलं. दिस रिड्युसेस हार्डवेअर युजेस अँड इम्प्रूव्ज इफिशियन्सी. आता हार्डवेअरचं युसेज कमी करते आणि इफिशियन्सी वाढवते. व्हर्च्युअलायझेशन इज ऑल्सो यूज इन डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन वेअर युजर्स कॅन ॲक्सेस व्हर्च्युअल डेस्कटॉप रिमोटली फ्रॉम एनी डिव्हाइस. कळलं. व्हर्च्युअलायझेशन हे डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशनमध्ये पण यूज होतं, जिथं आपण जे व्हर्च्युअल डेस्कटॉप आहे ते कुठून पण ॲक्सेस करू शकतो. आता हे सगळे ॲप्लिकेशन आपण बघितले. डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन बघितलं आपण मागं, स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन बघितलं, हे जे नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन बघितलं. या सगळ्या गोष्टी आपण मागं बघितलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा मागं बघू शकताय. कळलं. व्हर्च्युअलायझेशन इज ऑल्सो युजफुल इन क्लाउड कम्प्युटिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये, डिझास्टर रिकव्हरीमध्ये, डेटा बॅकअपमध्ये. या सगळ्या गोष्टीमध्ये व्हर्च्युअलायझेशन हे युजफुल असतं. कळलं का? त्यानंतर काय आपलं पिटफॉल्स ऑफ व्हर्च्युअलायझेशन. डिस्पाईट मेनी ॲडव्हान्टेजेस व्हर्च्युअलायझेशन हॅज सम लिमिटेशन्स अँड चॅलेंजेस. आता असं नाही की एखाद्या गोष्टीला सगळे ॲडव्हान्टेजेसच राहणार आहे, त्याला लिमिटेशन्स पण असतील, चॅलेंजेस पण असतील. मग ते काय ते बघणार आहोत आपण. वन मेजर प्रॉब्लेम इज परफॉर्मन्स ओव्हरहेड. मेजर प्रॉब्लेम काय होतो? एक परफॉर्मन्स ओव्हरहेडचा येतो. सिन्स मल्टिपल व्हर्च्युअल मशीन, सगळे जे व्हर्च्युअल मशीन आहेत ते एकच हार्डवेअर सिस्टम शेअर करतात. बरोबर. त्यामुळं काय होतं? परफॉर्मन्स हा डिक्रीज होतो. जर का तुमचा वर्कलोड वाढला, एखाद्या व्यक्तीला आपण जास्त काम करायला लावलं तर त्याचा परफॉर्मन्स हा कमी होत जाईल. कळलं. अनदर इश्यू इज सिक्युरिटी रिस्क असतं. बिकॉज हायपरवायझरवरती जर का अटॅक झाला तर सगळे मशीन्स अफेक्टेड होईल. कारण समजा एखादी कंपनी आहे आणि तुम्ही समजा काम करताय कंपनीमध्ये, जर का तुमच्या मॅनेजरवरतीच अटॅक केला कोणी तर काय होणार आहे? मॅनेजरवरती अटॅक केला तर काय होणार आहे सांगा बरं? जे सगळ्या टीम्स मॅनेजरच्या अंडर काम करतायत त्यांना पण अफेक्ट होईल. बरोबर. व्हर्च्युअलायझेशन ऑल्सो इन्क्रीजेस सिस्टीम कॉम्प्लेक्सिटी अँड रिक्वायर स्किल ॲडमिनिस्ट्रेटर. त्यामुळं काय होतं? व्हर्च्युअलायझेशनमुळं सिस्टीमची कॉम्प्लेक्सिटी थोडीफार वाढते आणि त्यामुळं काय होतं? आपल्याला एक स्किल्ड ॲडमिनिस्ट्रेटर पाहिजे, ज्यांनी काम केलेलं आहे त्या फील्डमध्ये, प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे. हार्डवेअर फेल्युअर इन होस्ट मशीन कॅन स्टॉप ऑल व्हर्च्युअल मशीन. जर का होस्ट मशीन जे मेन मशीन आहे त्याचं जर का हार्डवेअर फेल्युअर झालं तर बाकीचे मशीन पण रन होणार नाही, ते पण रन करणं स्टॉप होईल. इन ॲडिशन व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर अँड लायसन्सिंग मे इन्क्रीज इम्प्लिमेंटेशन कॉस्ट. त्यामुळं काय होतं? व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअरचे लायसन जर काढायचं असेल तुम्हाला तर ते कॉस्ट वाढू शकते. कळलं. इथपर्यंत आपला आता चॅप्टर संपलेला आहे आपला. तर हा युनिट 3 संपलेला आहे. तर ज्यांना पण या युनिट 3च्या नोट्स पाहिजे असं सगळ्या सब्जेक्टला, आता काही मुलांच्या कमेंट्स येत आहे की फक्त एकाच सब्जेक्टच्या नोट्स अवेलेबल आहे का,
टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या 4ही पण सब्जेक्टच्या नोट्स अवेलेबल आहे. क्लाउड कम्प्युटिंग, AI, DSBDA आणि वेब टेक्नॉलॉजी या 4ही पण सब्जेक्टच्या नोट्स अवेलेबल आहे. म्हणजे अवेलेबल म्हणजे सध्या तर सगळ्या अवेलेबल नाही, पण मी जसं जसं व्हिडिओ काढतोय त्यानुसार तसं तसं टेलिग्रामवरती ते अवेलेबल होतं. तर नक्की चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, नक्की जाऊन तुम्ही एक्सप्लोअर करू शकताय. धन्यवाद. आणि लवकरात लवकर आपण युनिट 4 पण क्लाउड कम्प्युटिंगचा घेऊन येणार. तर चॅनलवरती बनलेलं राहा.